12 मात्रा एक तालची. मात्र ही गोष्ट वेगळी आणि एकताल ताल वेगळा. एकताल म्हटलं तर आपण काय करतो की 12 मात्रा आहे. असं 12 मात्रा एकताल म्हटल्यानंतर एकतालचे 12 मात्रा, 12 मात्रा एकताल असं म्हटलं चौताल सुद्धा मग एकताल होईल नाही. छंदशास्त्राप्रमाणे हा एकताल तो एकतालच. कळलं? मात्र हे मोजण्यासाठी आपण आहेत. 1, 2, 3 हे त्याचे खंड आहेत, ब्लॉक्स आहेत त्याचे वेगवेगळे. ते काय सांगतं? अक्षरामुळे त्याचा काय आकार तयार होतो. कळलं की नाही? हे जोपर्यंत आपल्याला फिलिंग नाही आहे, कळलं की नाही? 2 मात्रा गेल्यानंतर तोंड घ्यायचं आणि समेला यायचं, ह्याला काय अर्थ? तो एकताल नाही झाला. एकताल काय काय सांगतो, काय काय निर्माण करायला सांगतो, हे जे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण एकताल आपल्याला अजून गाता आला नाही असं मला वाटेल. आणि पुन्हा हे फार मोठा विषय आहे. तर एकदम मी एक ह्याचं उडान जरा वेगळं घेतो. एकदम अगोदर ताल म्हणून जे आपल्या संगीतामध्ये आहेत, आपण जे गातो ते फार थोडे आहेत गाण्यासारखे. विद्वत्ता दाखवण्यासाठी म्हणून जे ताल आहेत त्याला मी ताल समजत नाही, मुळीच नाही समजत. कळलं की नाही? तो एक म्हणजे चांगल्या गोष्टी करता करता वाईट गोष्टी सुद्धा कराव्यात. मौज म्हणून हॉटेलचं जेवण सुद्धा चांगलं लागतं एकदम मध्ये एखाद दिवशी, म्हणून आपण नेहमी हॉटेलमध्ये जात नाही. तर ताल म्हणून जे आहेत, तालामध्ये संवाद असतो. ताल हा संवाद आहे. तालाचे कमीत कमी 4 भाग पाहिजेत. कमीत कमी 4 भाग असावे लागतात तालाचे. आणि त्या 4ही भागामध्ये कमीत कमी 4 भाग असल्यानंतर संवाद असावा लागतो. जसं सप्तक संवाद आहे. सप्तक मूळ तर स्वाभाविक नाही आहे माझ्या याच्याप्रमाणे, संवाद झालेला सप्तक आहे. तसं ताल संवाद असावा लागतो. असे ताल संवाद असलेले 15 मात्रा 9 मात्रा ठीक आहे. विद्वत्ता दाखवण्यासाठी आपण संगीतकारांनी काय काय केले, खूप केलेले. असे ताल पुष्कळ असतील ज्याला ताल म्हणत असाल तर, तसे मी समजत नाही. आणि खरोखर स्वाभाविक जे ताल आहेत आता आपण गात आलेलो आहोत ते बोटावर मोजणे. जसं संकीर्ण राग, हेत राग असे पुष्कळ यादी पुष्कळ होऊ शकते. पण स्वयंभू असे राग किती आहेत असे आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा फार कमी आहेत. मिसळ अशा गोष्टी पुष्कळ नाव ठेवून पुष्कळ तयार झाले आहेत. कळलं की नाही? आता ते उदाहरण द्यायचं चंद्रकंस, हा माझ्या दृष्टीने राग नाही, संकीर्ण राग होऊ शकतो. हां, चांगलं वाटतं आपल्याला, पण तो रागाच्या दर्जेचा नाही. तो मालकुसच्या बरोबरीने त्याला कधी बसू नका. मालकुस जे सांगू शकेल तो चंद्रकंस सांगणार. कळलं ना? कारण तो त्याच्यातून निघालेली ठिणगी आहे ती. कळलं की नाही? एक मौज आहे. ते मौज जर निर्माण करता आली तर ती नसलं तर येणार नाही. पुन्हा ते गंमत त्या निशाच्या तीव्र निशाच्या बॅलन्स तुम्हाला करता आला, कारण तुम्हाला सारखं खाली आलाप करायची सवय आहे. सागसा सागसा साग मगसा, मग तो चंद्रकंस होणार नाही. कारण खालचा निषाद बरं का, ह्याचा संबंध मधला निषाद, ह्याचा तुम्हाला सांगाडा जर घालता आला, मध्यमचे निषाद, गंधारचे निषाद, निषादचे गंधार, हा जर तुम्हाला सांगाड करता आला आणि गोडवा निर्माण करता आला तर चंद्रकंस होईल. पण तरी सुद्धा मालकुसच्या बरोबरची तर रागडी होणार. मालकुस सांगतो हा वेगळा सांगतो काहीतरी. तर असा तालामध्ये पुष्कळ ताल आहे विद्वत्ता दाखवण्यासाठी. कळलं की नाही? त्याला मी ताल समजत नाही. विद्वत्ता दाखवण्यासाठी जे जे संगीतकारांनी केलेले आहेत, तालकारांनी केलेले आहेत, ती गोष्ट आहे. पण तालामध्ये सुरुवातीपासून बरं का संवाद असायला पाहिजे. माझ्याप्रमाणे दुसरं उदाहरण देत म्हणजे त्याचा जर काटा धरला की दोन्ही बाजूला धर्मकाटा असतो. वजन दोन्ही बाजूला सारखंच मिळणार. तसं रागांचं आहे. रागाच्या मध्यबिंदूवर जर तुम्ही तोललं त्याला राग बरोबर संवाद होणार. आता ही भाषा आपण समजून घ्या, कारण जास्ती मला फोड करून सांगता येणार नाही, कारण मला ते माहिती आहे. म्हणून असे जे राग आहेत असे राग फार कमी आहेत, धर्मकाठ्यावर चढणार आहे. संगीताच्या नवीन क्षेत्रासंबंधी आपण काही सांगू शकाल का? म्हणजे काय? ते आता ही भजनं
आम्हाला ऐकायला मिळतं. हो. ही भजनं आम्ही कुठेही ऐकतो आणि ज्यांनी ऐकलेली आहेत त्यांनाही ती तशी गात आहेत. हा. याचा अर्थ असा आहे की हे काहीतरी नवीन उत्पन्न झालेलं आहे. हो. लोकसंगीत हे काहीतरी नवीन उत्पन्न झालेलं आहे. हो. लोकसंगीतामध्ये अनेक धून तुमच्या धुनी अशा आहेत की ज्या आम्ही आजवर ऐकलेल्या नव्हत्या आणि ज्यांचा अजूनही मोह पडतो. हो. ऐकाव्याशा वाटतं. असं या व्यतिरिक्त आणखी काही क्षेत्र असतील काय किंवा कल्पनेनं असतील काय किंवा संशोधनाची असतील काय अनुभवाची असतील काय भजनामध्ये सुद्धा. भजनामध्ये तर ठीकच आहे. सगळं संगीताचं मी सांगतो. संगीताकडे आपण जे नेहमी संगीताबद्दल बोलत असतो, राग संगीताबद्दल सुद्धा, ठुमरेबद्दल सुद्धा, टप्प्याबद्दल सुद्धा आपण बोलतो खरंच काहीच नाही. त्याचं जितकं खोल आपण अभ्यास केला पाहिजे तन्मयतेनं, इतकं आपण संगीताचं राग संगीताकडे आपण बघत नाही. अजून ताल गायले गेले नाहीत माझ्या विचाराप्रमाणे. एक ताल अजून गायले गेले, 3 ताल अजून लोक गात नाहीत. म्हणजे माझी भाषा आपण समजून घ्या की 3 ताल गायचं म्हणजे काय, खालीपासून ते तोंड आहे तिथून घेऊन ते आलं म्हणजे समीवर येत. याला 3 ताल गाणं नाही म्हणत. झुमरा गायला गेला नाही ताल अजून. कळलं की असा संबंध राग सुद्धा आपण फार वरवर 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 सर्व गोष्टी संगीताकडे अजून बघत आलेलो आहोत. त्याचा आत आपण बुडीच मारलेली नाही. अजून राग संगीताचं जे म्हणजे खरं सांगतो मी म्हणतो फार कमी आहे माझ्या दृष्टीनं. राग संगीत राग हो मूळ राग स्वरूप जे आहे ते फार थोडं आहेत, ताल कमी आहेत असं जे म्हणतो मी ते खरं आहे. पण ते सुद्धा जे आहे ते अजून आपल्याला पचलेलं नाही. त्याच्यामध्ये जे निर्मिती अजून करायला पाहिजे कलाकारांनी ते केलेलं नाही अजून. ते गायलं गेलेलं नाही आहे. भूप अजून गायलं गेलेलं नाही माझ्या विचाराप्रमाणे. मालकूस गायलं गेलेलं नाही अजून. मालकूसमध्ये जे सांगायला पाहिजे अजून सांगितलं गेलेलं नाही आहे. तुम्ही पंचम लावता काय? हो आम्ही लावत नाही. हो हेच कळलं. हेच कळलं, आणखीन काही कळलेलं नाही आहे. कळलं का? बिहारमध्ये तुम्ही तिरुमध्ये वापरता की नाही वापरता? नाही भाऊ आम्ही नाही वापरतो. केव्हा केव्हा वापरतो आम्ही. तीर दोन्ही मध्यम लागतो. बरं ठीक हेच कळलं. कल्याणमध्ये तर आपण दोन्ही मध्ये लावून घेता का एकच मध्यम? ह्याला कळलं म्हणायचं काय? अरे कल्याणचं सुंदर तर कळली काय? कल्याण राग किती सुंदर, त्याचा तीव्र मध्यम नाजूक आहे. ऋषभ काय सांगतो, गंधार काय सांगतो हे समजलं तर कल्याण काय. मग कल्याण स्टेशनवर आहे त्यापेक्षा. म्हणजे गावातलं तर आनंदच आहे कल्याण. ते नावच छान आहे फक्त. म्हणून सांगतो रागाकडं म्हणजे हा मधल्या काळातला दोष हा. म्हणजे त्यामुळं काय की साधना म्हणून आपण नेहमी रियाज शब्द वापरतो. साधना शब्दच वापरत नाही आपण. स्वर साधना करतच नाही आपण. स्वर साधना न करता तानाच मात्र रियाज मात्र करतो. हा साधना करते, तपस्या करायला पण तयारच नाही. 1 तास तंबोर वाजवत बसलाय का कोणी संगीतकार? आपण आज 1 तास तंबोर वाजूया. तंबोरच कधी संगीतकाराला आनंद आलेला आहे का? तो एकटा बसलाय का वाजवत? आम्ही बसलेलो आहोत. आम्ही रियाज ह्या प्रकारे केलेला आहे. आम्ही 2-2 तास तंबोर वाजवत बसलेलो आहोत. फरक नाही पडता कामा. झोप आली तरी सुद्धा एकसारखं तंबोर. एवढा बेसवर झालं सुद्धा कळतं मला. माझ्या पाठीमागे तंबोर वाजवत असताना मला ह्यांचा हात थोडासा जोर झाला तर मला कळतं. मी गात असताना इतकं मला फिलिंग आहे तंबोऱ्याचं. माझे तंबोर वाजवणार नेहमी तुम्हाला वेगळं दिसतील. कारण मी काहीतरी त्यांना सांगतो, तुम्ही आनंद घ्या तंबोर वाजवताना. नुसते काय तुम्ही ओरबडता तंबोऱ्याला. तंबूर काय सांगतो अहो समज कॅनव्हास आहे संगीताचा. आमचा कॅनव्हास आहे तो. कॅनव्हास आहे, सुंदर कॅनव्हास आहे. त्याच्यावर आपण चित्र काढायचे. कळलं की नाही?
तर ते कॅनव्हास काहीतरी आपलं ड्रोन म्हणून समजून, ड्रोन शब्द मला खरंच आवडत नाही. आता दुसरं स्वर नाही म्हणून ते लगेच कळावं म्हणून शब्द ड्रोन मला नाही आवडत. ड्रम गेमसारखं वाटतं. बरं का, ज्याचा आपण बेस करतो तो इतका सुंदर वाजला पाहिजे की तो हल्ला नाही पाहिजे एकदा वाजायला सुरू केल्यानंतर. पुन्हा वेगळ्या वेगळ्या स्वराचे जे तंबूर आहेत त्याची लई वेगळी वाजवण्याची. हे संगीतकार काय विचार केले का? पांढरीचारचा तंबोरा ज्या लयमध्ये वाजेल त्या लयमध्ये काळीचारचे तंबोरी वाजणार नाहीत, तसे सुंदर लागणार नाहीत. काळीचे तसं वाजणार नाहीत, कारण त्याचा जो पीच आहे त्याला टायमिंग वेळ लागतो, त्याला फुलायला वेळ लागतो. काळीचारच्या नादाला फुलायला वेगळा वेळ लागतो. कळलं की नाही? स्वर फुलतो, फुलतो म्हणजे काय? फुललंच माहिती नाही, फुलणं माहिती नाही. म्हणून मग आपल्या शास्त्रीय संगीताकडं बुद्धीने मुळीच कोणी बघितलेलं नाही. कला म्हणून त्याच्याकडे कोणी बघितलेलं नाही. हे माझं पहिलंच माझा आघात आहे. कळलं की नाही? एक जसं इतर गोष्टी सर्व सर्कसमध्ये करतात, लोक कुस्त्या मारतात, कळलं की नाही, तसंच संगीतामध्ये 2 सट्टे लागाले की झालं, 3 सप्तक त्यांनी मारले. ॲक्रोबॅटिकल गोष्टीच फक्त संगीतामध्ये राहिलेल्या आहेत. तेव्हा अजून शास्त्रीय संगीतामध्ये खूप करण्यासारखं आहे. मला तर फार मोठी आशा आहे की अजून कुणी काही केलं नाही म्हणून. कारण परिपूर्ण आहे, ते परिपूर्ण आहे. तेव्हा त्याची बरोबरी काय काय मी सांगताना, जसं संस्कृत भाषाचा आपण नुसतं अभिमान करतो, अभ्यास मात्र करत नाही, तसं आमच्या संगीताबद्दल आहे. इतकं परिपूर्ण आमचं राग संगीत आहे, तालशास्त्र. गेल्या 35-40 वर्षातले गाणे ऐकताना आज असे वाटते की गायनात भावनात्मकतेचे प्रमाण वाढत आलेले आहे. यामुळे गाण्यातील तंत्रचिकित्सा कमी होत आहे असे वाटते काय? आतापर्यंत सांगितलं ह्याच्यात हे उत्तरच आलंय. तेच म्हणतात, उत्तरच आलंय. 12 घेऊ काय? 8:30 वाजले, बंद करायचं का? नाही चालेल थोडं. नाही, तुम्ही उठला म्हणून सांगितलं नाही, मी घड्याळ बघून सांगितलं. काय झालं? नंबर 2चं घेऊ का? 3 हां. नाही, एक ह्याच्यामधलं घेऊ, एक जरा नुसतं वाचून तर बघू. नवकाव्य, नवचित्र, नवशिल्प अशा रीतीने नवीनतेची जी लाट सर्वत्र उचमलेली दिसते, तिने हिंदुस्थानी संगीताला स्पर्श केलेला दिसत नाही. हे का? याचे कारण काय असावे आपल्या दृष्टीने? आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, संगीत हे राग संगीताच्या दृष्टिकोनातून हे वाक्य निघालेलं आहे. राग संगीत आपण जे शास्त्रीय संगीत आहे ना, त्याच्या फाउंडेशनवर उभा राहून हे प्रश्न केलेला आहे. बरोबर आहे ना? हां. तर असं की नाही, संगीतमय क्षेत्र नवीन आलेली आहेत. कारण पूर्वी आपण ज्याला गाणं म्हणत नव्हतो त्याला आपण गाणं म्हणायला लागलो. आता अख्तरीला सुद्धा मोठी गायिका म्हणायला लागलो आपण. अगदी आपल्याला कळा म्हणून लगेच सांगतो, अख्तरीबाईला मोठी गायिका म्हणायला लागलो आपण. पूर्वी म्हटलं गेलं नसतं. काय ते गजल गायते, गजल काय गाणं आहे का रे? ठुमरी गाणं काय मोठा कवी होतो? असं आपलं समज जसं जातीमध्ये आहे ना, तसंच संगीताला सुद्धा होतं. आता तसं नाही, गाण्यामध्ये वेगळं मला असं वाटतं की हा तऱ्हेने असू शकेल की नवकाव्य किंवा नवचित्र असं म्हणतो ना की मॉडर्न आर्ट, म्हणजे आता असे आकार दिसतात. मी सांगतो ना. हां बोला. ह्या तऱ्हेने असं वाटतं की त्याच्यात मत देणंही कठीण, हे चांगलं आहे का वाईट आहे हे कठीण, असं जे
गोंधळ होतो पाहणाऱ्याचा किंवा त्याच्यातली आपली आवड कशी निर्माण करावी आणि कशी टिकवावी वाढवावी हे कळत नाही. सांग. अशा तऱ्हेचं संगीतामध्ये कुठेही आल्यासारखं वाटत नाही. असं वाटतं की संगीतात नाही. ते येतंय ते कानाला आपण गोड मॉडर्न आर्ट वगैरे जे म्हणतो ना, आपल्याला कळत नाही. काय कळत नाही याचं साधं उदाहरण म्हणजे आपण तसं अजून बघितलेलं नाही म्हणून. त्याची दृष्टी आली. हा दृष्टी आलेली नाही म्हणून. पण संगीत तसं नाही. सांगतो, सर्व ज्या चित्रकला सुद्धा आहे ना, हे संगीताकडे चाललेलं आहे. संगीत अगोदर अमूर्त आहे. पेंटिंग नवीन पेंटिंग जे आलेले आहेत आणि इतर कविता आल्या की फापट पसारा नाही तो. कळलं की नाही? आत्ता पण जे संगीत आलेले आहे ते ठराविक आकार ठराविक ते हे त्याला तो मान्य नाही. कळलं की नाही? त्याच्याबद्दल लाईनीवरच ते भर द्यायला लागलेत. कळलं की नाही? आता गाण्यावर सुद्धा गाण्याला काय आकार असतं आपण विचार केला त्याला काय आकार आहे? आकार काय खरोखर हा प्रश्न आहे गाण्याला. त्याचाच आता आपण आकार काढायचा प्रयत्न केला तर काय काढू आपण? रागाचे वगैरे चित्र वगैरे आहेत ह्या गोष्टी सोडून द्यायला काय अर्थ नाही याला. कळलं की नाही? बरोबर. हां, स्वराला काय आकार आहे? मी सांगितलं स्वर म्हणजे असा एक फिलिंग आहे, आपल्याला वाटतं तसं ते. ताला काय आकार आहे? बरोबर आहे ना? बिलकुल म्हणजे इतकं अबस्ट्रॅक्ट हे संगीत आहे. सर्व कलेपेक्षा अबस्ट्रॅक्ट जी कला असेल तर संगीत, त्याला काहीच आकार नाही आहे. कळलं ना? हे जितके सर्व गोष्टी चाललेल्या आहेत संगीतकडे चाललेले आहेत आपण लक्षात ठेवा. मला नवीन पेंटिंगमध्ये मला काही विशेष वाटत नाही. कारण माझे पेंटर मित्र आहेत ह्याचं ते कारण असेल, कारण एकमेकाचे आमचे विचार देणं घेणं चाललेलं असतात. कळलं की नाही? पण त्यांचे प्रयत्न आहे. कळलं की नाही? की फालतू गोष्टी सर्व काढून टाकायच्या. कळलं की नाही? काहीतरी त्या नुकतंच करू घ्यायचं. कारण आमच्या गुरुजींकडे गेल्यानंतर ह्या गोष्टी फार आमच्या क्लिअर होतात. चिंता म्हणून आपल्याला त्यांचं म्हणजे सर्वांना कळलेलं असं म्हणत नाही नवीन चित्रकला. काय काय नुसतं आपलं काहीतरी वाकडं तिकडे करून ठेवतात ही गोष्ट वेगळी. पण खरे समजलेले लोक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये संबंधाला. त्यांच्या बाबतीत म्हणतो तर आपलं संगीतसुद्धा जे मूळच इतकं अबस्ट्रॅक्ट आहे. कळलं की त्याला विशेष काय करण्याची जरूर नाही त्या ह्याच्यासारखं. कारण त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे विंग जे आहेत गाण्याचे ते पुष्कळ अजून उलगडायचे आहेत. आपण लोकगीताला खरोखर काय आपण अजून समजत नाही. लोकगीत नाहीसं झाल्यानंतर आपल्याला कळेल आणि ते मार्ग म्हणजे चालू आहेत. कळलं की नाही? आपण सर्व गोष्टी त्या प्रयत्नात होत की सर्व नाश होत जावं. कळलं की नाही? टायरवर चाललेले आहेत. कळलं की नाही? रेडिओ चाललेले आहे, हे चाललेले आहे. कारण मूळ स्वाभाविक म्हणून जीवन आहे ते आपण फार लवकर नाश करत चाललेलो. कळलं की नाही? काही गोष्टी अशाच काही राहिल्या लिहिल्या गेलेल्या तर राहतील, पण स्वाभाविक म्हणून कमी होत चाललेले. तेव्हा चित्र काय म्हणजे फॉरेनमध्ये काही नवीन चाललंय असं आपलं म्हणणं आहे का? ह्या प्रश्नाचं काय उत्तर? हिंदू संगीताला स्पर्श केला दिसत नाही. म्हणजे इतक्या कल्पना अलीकडे अशा बदलल्या की ज्याला चांगलं आपण म्हणत होतो त्याला ते चांगलं एखादं काय असेल पण जे वाईट म्हणून जात होतो तेही चांगलं समजू लागलंय. तसं अशी पाळी येईल का की जी सुराची स्थानं आपली ठरली आहेत आणि ज्याच्यामुळे आपण सुरेलपणा एक मानलाय गाण्यात ती स्थानं बदलून जाऊन बेसूर आहे ते सुरेल मानलं जाईल का? बेसूरला सुरेल मांडणं शक्यच नाही. अशा कानाची सवय बदलावी लागेल. कानाची सवय जेव्हा साऊथ इंडियन म्युझिक आपण ऐकतो तेव्हा एक मिनिट एक पण जो दे हे मी असं आहे नाही आपण माणसं आहोत. माणसासारखं तुम्ही माणसाबद्दल बोला. मी मशीनचं काहीही समजत नाही. मशीननं मी संगीत ऐकायला तयार नाही. माझं जे आपलं संगीत नाही आपलं संगीत किंवा कुठलंच संगीत एक प्रकार म्हणून किंवा व्हरायटी म्हणून ठीक आहे. मशीनचा तुम्ही उपयोग करा. कारण शेवटी आपल्याला आनंद घ्यायचा. मला वाटतं इलेक्ट्रॉनिक म्युझिक सेट करून त्याच्यावर एखादी नृत्याचा प्रयोग
असे मनुष्य वेगळं वेगळं जर बुद्धीने काहीतरी प्रयोग करत असतो, त्याच्यामध्ये त्याला आनंद येत असतो. तो वेगळा आनंद आहे, वेगळी मौज येते, ते टिकणारा आनंद नाही ते. कळलं ना? मला असं म्हणायचंय की आज जी आपल्या संगीतामध्ये रागाची बंधनं जितकी आपण स्ट्रिक्टली पाळतो, काय पाळतो? रागाची बंधनं की हा अमुक एक राग अमुकच तऱ्हेने गायला हो, जावा. तसं घ्यायला लागेल. ह्यातनं काही ही संगीत कला बाहेर पडायला बघते का? या बंधनात राग संगीत तुम्हाला जर गायचं असेल तर तसंच गावं लागेल. आणि तुम्ही म्हणजे अजून आपण गात नाही हे मग सांगितलं मी. म्हणजे तसा काही एक प्रवाह संगीतात नाही, वेगळं संगीत आहे ना. राग संगीताला धक्का देण्याची जरूर नाही आपल्याला. राग संगीताला धक्का देण्याची जरूर नाही. कळलं की नाही? आता इंडोली मिळालंच की नाही भांड, नाही मला तर इंडोली घेतोच आपण, पण तांब्याची बरोबर इंडोली करणार नाही. तांब हे तांब. असा प्रवाह येण्याची शक्यता आहे नवं संगीत म्हणून असे काय सांगता येणार काय नाही नवीन आपण माझ्या गाणं म्हणत असाल किंवा आणखी कुणाला म्हणाल, ते काय म्हणता की ते एक काहीतरी नवीन वाटतं म्हणून, वैचित्र वाटतं म्हणून. नवीन नवं असं काही नसतं. पुढे कोणताही राग आपण गाण्यासाठी घेता तेव्हा आपली मनोभूमिका काय असते? उदाहरणार्थ मालवती म्हणताना मंगल दिन आज बना घर आहे, हे शब्द, त्या रचनेतील भावना ही आपल्यात उतरते का? ही मालवती हा, मालवतीची सुरावट, काही सुंदर जागा, काही सुंदर जागा, ते स्वरस्वरूप आपल्या पुढे उभे राहतात. हा, असं माझं होत नाही. मालवतीच्या बाबतीत नाही, कुठल्या राग बाबतीत. मी आपल्याला राग ऐकवला, मालवतीचं उदाहरण घेता पण मालवती सांगू शकतो किंवा दुसरंही. मी कुठल्या राग ऐकवायचे, काय बंदिशी ऐकवायच्या, कळलं की नाही, हे माझं अगोदर मी निश्चित करतो आणि येतो. आणि ते मैफिल झालं की मी काय ऐकलं असतं मी विसरून गेलेलो असतो. मी लक्षात मुळीच ठेवतो. आणि गाताना अमुक अशी हरकत घ्यायची असं मी काही ठरवलं. मी मालवतीचा निर्माता असं आपण म्हणता, पण अजून पण मालवती एकदा गायलेलं पुन्हा मी तसं गायलेलं नाही. साधी गोष्ट, शंकराची रेकॉर्ड आहे श्रीपदरी गंग, 3 मिनिटं 25 सेकंदाची. त्याच्यामधली जागा आत्तापर्यंत वापर घेतली नाही आणि आलेली नाही. आणि माझे रेकॉर्ड मी ऐकत कशी आली हे बघण्यासाठी ऐकतो फिरायचं का, पण आवडीनं माझे रेकॉर्ड मी ऐकत नाही. माझ्यासाठी ते नाही आहे, ते दुसऱ्यासाठी. कारण चुकून त्याच्यामध्ये जागा आल्या तर करू काय मी? मला भीती वाटते. मी पुन्हा जर मी तसं म्हटलं तर काय होईल माझं? मी खाली पडेल. मी एकदा म्हटलं की पुन्हा म्हणणार नाही. हे माझं पहिल्या सुरुवातीपासून समज आल्यापासूनच आहे. मी हे जेव्हा माझ्या संगीतावर घडेल की पुन्हा पुन्हा माझं रिपिटेशन व्हायला लागेल, मी गाणं सोडून देईन. त्याच्यानं गाणार नाही, कुमार गंधर्व गाणार नाही. आज अचानक गाठ पडे हे सुद्धा आपलं भावगीत जसं आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी म्हटलंय, एकदा म्हटलं पुन्हा म्हटलेलं नाही. बंदिष्टीच आहे, पण त्याचा संबंध सांगणं वेगळं. अजूनही रचना आहे सुद्धा, भजनं सुद्धा. मी शिकवताना निव्वळ विद्यार्थी पाठांतर करून घेत नाही, ते नेहमी मोकळे असतात. माझ्यासारखं तुम्ही गा असं मी कधी माझ्या विद्यार्थ्यांना सांगणार. तुम्ही माझं ज्ञान घ्या, मी काय सांगतो ते तर तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही मोकळे व्हा. तुम्ही स्वतंत्र आहात. म्हणून माझं शिकवण्याचा काय काळी उलट परिणाम होतो, त्यांना गाणंच येत नाही. आम्हाला हे गाणं येईल का म्हटलं, हा प्रश्न मला एका काळी आलेला आहे. तुम्हाला आलं म्हणून बिघडलं काय? मी गाणं सोडायला बसलेलं मनुष्य आहे. आपलं गाणं येणार नाही आम्हाला काही केलेली बरी, कारण फार कठीण आहे गाणं. पण एकदा असंच वाटलं की साला आलं
आत्ता आपल्याला गाणं येईल एक रिसर्वाज वाटलं आणि मग तेव्हापासून माझा प्रवास खराच चालू आहे. त्याच्या अगोदर असं लडबड लडबड लडबड, लोक खुश होतात, टाळ्या वाजवतात, याला काही असतं. तो जेव्हा मला एक दिवशी वाटला की ह्याच्यानंतर आपल्याला काय गायचं आहे ते आपण गाऊ शकू, हे ज्याशी वाटलं तेव्हापासून माझा प्रवास चालू आहे खऱ्या गाण्याच्या मागे. मी तेव्हापासून आहे. हे जवळजवळ 1946 असेल. तर तो सतत मला चालू असतो आणि नेहमी जेव्हा मी गाणं ऐकतो मी नवीनच होऊन येतो. नेहमी मी एका ठिकाणी उभा राहायला तयारच नाही. कळलं की नाही? मी सारखा प्रवास करत असतो गाण्यामध्ये. हा, कारण का बंजारा मनुष्य आहे मी, गाण्यामधला बंजारा मनुष्य आहे मी. घर बांधून राहणाऱ्यापैकी नाही आहे. आता देवासला घर बांधलं पण ते ठीक आहे, सुखसोयी गोष्टी बघाव्यात, पण कलाक्षेत्रात संगीतामध्ये मी एका ठिकाणी राहणारा नाही. या झाडाखाली त्या झाडाखाली, त्या इथं सारखं प्रवास करत राहणार. थकल्यानंतर मग नाही राहते. आणि काय काय शिकवतो मी सांगतो. तुम्ही जागा काय पाठ करताय हे वेळ सोडून देतो. जागा पाठ करू नका. कशामुळे जागा येतील हे विचार करा. मी काय म्हणतो, हा मी ग्लास बघितला. ह्या ग्लासकडे बघितल्यानंतर हा जो आकार आहे, हा जो आकार आहे, हे बघितल्यानंतर आणखीन आनंद तुम्हाला आकार का डोळ्यासमोर येत नाहीत? आपण आकार देऊ शकतो, मटेरियल बदलू शकतो. कळलं की नाही? हे तर सोन्याचं केलं तर किती छान दिसेल, चांदीच केलं तर छान दिसेल, कारण त्याचं फिलिंग वेगळं आहे. दूर ठेवून फिलिंग वेगळं आहे. हे दूरच होतं मला कळतं की हलकं आहे म्हणून. कळलं की नाही? तर ह्याचा आकार बदलू शकतो. तुम्ही ह्या आकार खुश झालात ना, तर आणखी सुंदर आकार निर्माण करण्यात तुम्ही डोक्यात विचार का येत नाहीत? तर आकार म्हणजे रूप नवीन नवीन निर्मिती करण्याची ह्याच्या मागे तुम्ही रागा, पाठ करण्याच्या मागे लागू नका. निव्वळ नक्कल सुरुवातीला काही ठीक आहे काही काळापर्यंत, पण त्याच्यामध्ये काही अक्कल नसतं. काही अक्कलाची त्याची परीक्षा होत नाही. काही निर्मिती करता आली पाहिजे. म्हणून मी सांगताना कुठलीही बंदिश म्हणा, ताण म्हणा, अतिशय सोपी लाईन काढून अगोदर सांगतो. कळलं की? आणि नंतर त्याचे अनंत रूप करून दाखवतो आणि अतिशय मुश्किल करून सांगतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला कठीणच आलं पाहिजे असं काही नाही. ह्याच्यामध्ये सर्व लाईनी चांगल्या आहेत, सर्व सुंदर याच्यामध्ये. कळलं की नाही? तुम्ही काही याच्यामध्ये करू शकता. अमुक बंदिशमध्ये ताण आहे, ती नाही आलं तर कसं नका घेऊ. ती ताण नाही घेतल्या ना त्या बंदिश सुंदरता बिघडेल काय? नाही बिघडणार. तुमच्या गावात ती ताण नाही आहे ना, नका घेऊ. पण तुम्हाला बंदिश तितकी सुंदर तुम्हाला म्हणता येईल. जागा पाठ करून ती होत नाही. 13 नाही का? नाही, हो 13 झाला. 15. आपण निर्मिलेल्या रागात आम्ही ऐकलेला पहिला राग मालवती, ह्याची जन्मकथा समजण्याची उत्सुकता आहे. ती सांगाल का? मालवती सारखे आणखीनही राग आहेत. तर हा धुन उगम राग आहे. मालवती जर रागाला एक रूप आलेलं आहे. मी त्याच्यामध्ये काही केलेलं नाही. मालवती माझे काही स्वर नाही आहेत. मूळ जे आहेत, कारण माझा विश्वास आहे राग संगीत जे आहे हे लोक संगीतामधून निर्मिती झालेली आहे. जे मूळ राग आहेत, जुने रागांसुद्धा माझा अभ्यास आहे. कळलं की नाही? त्यांचे धुनासुद्धा माझ्याकडे आहेत. आणि जुने राग जे कारण एका ठिकाणी झालेले नाही, ते वेगळ्या क्षेत्रात झालेले आहेत. कळलं? त्यांचे एरिया वेगळे वेगळे आहेत. तर रागांची निर्मिती जी आहे, एक दक्षिण साईडचं मी बाबतीत मी बोलत नाही. मी हिंदुस्थानी संगीताचे जे राग संगीत आहे त्याच्याबद्दल फक्त बोलतो.
मी दक्षिणात राग मी गात नाही, कळलं की नाही. अभ्यास म्हणून करेन मी, गोष्ट वेगळी आहे, पण मी गात नाही. मी हिंदुस्थानी संगीताचा जे मान्य आहे माझ्या विचाराप्रमाणे तेच राग मी गातो. तर काय सांगत होतो? मालवती. तर हा जो मालवती आहे हा धुन उगम राग आहे. धुन जेव्हा परिष्कृत रूप होतात, कळलं की नाही, तेव्हा ते राग रूप संवाद व्हायला लागतात. धुन हे पूर्ण नसतात. राग संवाद असतो, धुन नसते. धुन गोड असू शकते, राग पुष्कळ सांगायला विद्वान होतो, ज्ञानी होतो. राग जे रूप आहेत ना हे विद्वत्ता प्रचुर असतात, ते सांगायला त्यांचे कॅरेक्टर तयार होतं. धुन नसतं, धुन फार लहान असते. जेव्हा परिष्कृत रूप होतात तेव्हा, आणि त्याची वेगवेगळी हे शास्त्र आहेत राग संगीत, मला ते कळलेलं आहे. तर त्याच्यातून निघालेला मालवती राग आहे. म्हणून हा स्वतंत्र मी नेहमी म्हणतो, कुठल्या रागाचं कॉम्बिनेशन मालवती झालेलं नाही. तसं कोणी समजून मालवती गायला गेला तर मालवती होणार नाही, कळलं की नाही. दुर्गा डोक्यात ठेवून तो मालवती गायला गेला, मग दुर्गाही गाताना गडबड होईल आणि मालवती गाताना गडबड होईल. कारण मी मला जुन्या पद्धतीने शिक्षण मिळालेलं आहे, जुनं मला सर्व माहिती आहे, सर्व कुंडल्या सर्व मला माहिती आहे. पण जेव्हा ही निर्मितीची गोष्ट आली, सर्व मला बाजूला ठेवायला, कळलं की नाही. स्वतंत्र तऱ्हेने त्याच्या सुंदरतेकडे मला बघावं लागते. गुलाबाचं फुल बघताना तुम्हाला मोगरा डोळ्यासमोर येतो का? हे कसं सोपं आहे, तसं संगीतात मला हे सोपं आहे. मला एकदम स्वच्छ तेवढंच दिसतं, कळलं की नाही. म्हणजे फोड करायला सांगायचं असेल मी सांगू शकतो, कळलं की नाही. तेव्हा असं तो स्वतंत्र रूप आहे. आणि रागाकडं प्रत्येक राग जे स्वतंत्र स्वरूपात जे राग आहेत त्याच्याकडं एकदम सरळ त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी नाहीशी झालेली आहे. आपल्याला घोळ फार होतो ऐकताना. गौड सारंग गात असताना बिलाल तर येणार नाही, बिलाल गात असताना गौड सारंग होणार नाही, कोकपत्र येणार नाही. कारण कशावर आपण प्रभुत्व ठेवायचं? तो कुकूप कशामुळे झाला, गौड सारंग कशामुळे झाला, कळलं की नाही. बिलाल काय केल्यानं होतं? कवनं बटरी घाल्यानं बिलाल थोडंच होतो. बिलावल काय हे कळल्यानंतर ही जी भीती आहे ना ही नाहीशीच होते. तर ह्याच्या मालवती ह्याच्यामध्ये असे आणखीन जे राग आहेत ते सर्व स्वतंत्र राग आहेत मालवती. आणि जर स्वतंत्र नसते ना मला पुन्हा मला वेगळं तरी गाताच आलं नसते, चंद्रकोसारखं झालं असतं ते, कळलं की नाही. तर जास्ती सांगता मी वाटेल तर सांगू शकतो मालवती वाटेल सांगू शकतो, त्याचं जे रूप ठरलेलं आहे. तर त्याचं जे एक राग तयार झाल्यानंतर आणखी फार म्हणजे कठीण गोष्ट मी ही आहे की राग तयार झाल्यानंतर कुठं ऐकलाच नाही तो, अर्थातच नवीनच झालेला आहे. त्याची गायकी, त्याच्यामधलं तानाची रीत, कसे ताना जातील आणि सर्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये बंदिश, महाअवघड काम. आता मालवती बंदिश मी बांधलेले आपण मुद्दाम म्हणजे काय काळी मुद्दाम सांगावंच वाटते, त्याचा मला हा भाग सांगतो. अगोदर छोटी चीज बांधली गेली मंगलदिन. आता छोटी चीज झाल्यानंतर ख्याल पाहिजे, बंदिश पाहिजे मोठी बांधली. तर ख्याल आणखी जोड तयार झाली. एवढं मी सांगतो की हे तो मोठा ख्याल आणि जोड आहे ना, ह्याच्यानंतर मालवतीमध्ये किती वर्षाने कोण बंदिश बांधेल सांगता येईल. कारण ह्याची कोंडी फोडून जाणं त्याला फार मुश्किल आहे. तो ह्याच्या हातातच येईल. ह्याची कोंडी फोडल्याच्या दुसरी बंदिश बांधता येणार, कळलं की नाही. कारण तू ह्याच्या प्रांतातच राहणार. ह्याचं उदाहरण सांगतो. नंदाची जे चीज आहेत, कळलं की नाही, आणि जयजयंती चीज आहेत. बघाल आपण दृष्टिकोन बघा, एक प्रकारची सर्व बंदिशी वाटतात. कोंडी फोडू शकले नाहीत संगीतकार सुद्धा.
असं मालवतीमध्ये आता किती वर्षात म्हणजे जर गाऊ लागले तर अर्थातच आवडलं तर त्याच्यामुळे कोणी नवीन बंदिश पाहिजे म्हटलं तर वेगळं तर कोण बांधेल मला सांगताय. याचं ते मीच माझी गोष्ट मी स्वतःच मी ते क्रॉस करून केलेली आहे की एक मघवा म्हणून राग आहे त्याने बंदिश बांधली पहिले. मलाच माझा राग आला की ह्याच्यामध्ये वेगळं तोंडात आणखीन बंदिश बांधली पाहिजे. ह्याला काही संबंध नाही, आपणच करून टाकावं जे असंच नको म्हणून दुसरीच बंदिश बांधली ती का वेगळंच संत मघवाची बंदिश आहे ती. तो वेळेतून जातं आणि की दूर जातं. तर हे मालवत्तीबद्दल मग ते त्याचं जे गोडवा आहे माळव्याचं जे एक ठेवण आहे त्या ह्याच्यावर त्या रागाचं नाव मालवती म्हणून ठेवलं गेलं. हे पहिल्या रागात बंदिश. जुन्या पारंपरिक रागामध्ये सुद्धा कोंडी न फुटण्याचे प्रकार पुष्कळ आहेत. फार आहेत ना, तेच मी सांगितलं फार आहेत. टोळीसारखा जरी हो. घेतला भोपासारखा घेतला हो. तरी तेच पुष्कळ फार आहेत. आहेत. मैफिल ठरल्यावर आपण तिच्याबद्दल काय विचार करता, तिच्या मांडणीबद्दल कसे निर्णय करता, हे तर थोडं थोडं काय सांगितलं पण तरी सुद्धा एक राग आपण घेतला त्याचं नेहमी शिखर सुंदर चढवावं असं एक कल्पना असते माझी. संबंध राग मांडताना छान तऱ्हेने एक वास्तू तयार व्हावी त्याची, आकार त्याचा त्या रागाचा. आणि हा जो आकार आहे हा संबंध मैफिलीला यावा अशी माझी इच्छा असते. शेवटी जसं आपल्याला उदाहरण सांगतो मग फार छान उदाहरण म्हणजे आम्ही हळेबेळी बदलूरला गेलो. कळलं की नाही, आमच्या मित्रांनी सांगितलं तिथं फार बघण्यासारखं आहे. तर गेलो तर आमची जिरली हो. तर संबंध म्हणजे राग येतो. जे पूर्वीच्या लोकांनी काय काय ते कलाकार ते निर्माण करून गेलेले आहेत, काय काय भयंकर राग येतो, सात्विक संताप येतो. कळलं की नाही, ह्याने कुणी सांगितलं ते सर्व करायला, अशापैकी राग येतो. तर बघितल्यानंतर आत एक खांब आहे बरं का, तो पुरी फिरत असे बरं का, आणि त्या खांबामध्ये सबद मंदिरची बरं का सार त्याच्यामध्ये नोट सर्व काढलेले आहेत. जे सबंध कलाकृती बाहेर मंदिरमध्ये आहे ते सर्व त्यांनी मिनिएचरमध्ये त्या खांबात पुन्हा केलेले आहे. असं म्हटलं तर म्हणजे तसं मी सांगतो आपल्याला सांगण्यासाठी की एका रागाला जो आकार आहे त्याला जो आकार दिला पाहिजे. कळलं की नाही, आपण काय करतो मैफिलमध्ये एक राग म्हटला आपणच त्या सबंध कलाकृतीला मोडून पाडतो. काय करतात, काहीतरी लोकांना आवडतं एक भजन म्हणावं. अरे पण त्या रागानंतर भजन चांगलं दिसेल का हे तरी तुला कळतं का? तू कोण आहेस, गाणार आहेस ना, तू अगोदर विचार कर सुंदरता काय. लोक जाऊ दे खड्ड्यात, तुला जर सुंदरता वाटते तुझ्या मांडण्यामध्ये मग त्याला का दिसणार नाही. स्वतःवर विश्वास पाहिजे. माझ्यावर भयंकर विश्वास आहे आणि विद्यार्थ्यांना सांगतो तुमच्यावर विश्वास ठेवा. कळलं की नाही, विश्वासाशी काही करता येणार नाही. कळलं की नाही, पाय तुटेल उडी मारलं बिघडले काय, एक पाय तुटलं म्हणजे काय आपल्याला नुकसान होतं काय. तर सबंध मैफिलला शेवटपर्यंत सुंदर असं काहीतरी आकार यावा आणि सुंदर कळस चढवावा. कळस चढवताना सुद्धा मुळीच तोडाफोड होता का असे माझ्या सबंध मैफिलला आकार देण्याचे विचार असतात. त्या दृष्टीनं मध्ये कोणी फरमाईश केली म्हणजे मला म्हणजे असं वाटतं की काय कळत नाही असं वाटतं. झालं की आपल्या गाण्यात स्फूर्ती आणि मेहनत किंवा पूर्वविचार त्यांचे प्रमाण काय असते.
स्फूर्ती वगैरे शब्द आहेत ना, हे असं काही तर फिरता फिरताना बोलल्याची गोष्टी आहेत. कळलं की नाही? मेहनत वगैरे ठीक आहे. सतत मात्र मी विचारत असतो. सारखं माझी तशी बौद्धिक माझा रियाज चालू असतो. आणि काही नवीन ऐकायचं असेल तर थोडं ते म्हणून बघितलं पाहिजे कसं लागतं. कळलं की? आणि मुख्य म्हणजे मला काय गमत आहे, मला वाचता येतं ह्याचा मी फायदा घेतो. पाठांतर मला फार आहे ह्याची मी घमेंड मारायला मुळीच तयार नाही. मला खूप पाठांतर आहे, 1000 चिजा मला मौखिक पाठ आहेत असं मला घमेंड मारायची नाही. उगीच कशाला डोक्यात एवढं पाठांतर ठेवायचं. आपण वाचू शकतो. ज्याला वाचता येत नव्हतं त्यांची गोष्ट वेगळी, त्यांनी पाठांतर केलं पाहिजे. पाठांतरच्या गोष्टी ह्या जुन्या आहेत, लक्षात ठेवा. जेव्हा लिहिता येत नव्हतं, साधारण माणसाला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. पाठांतरच्या गोष्टी ह्या नवीन काळात कौतुक कशाला करायचं आपण. कळलं की नाही? पिन्नी वाचते हो आमची दिलेलं. आणि म्हणून मला वाचता येतं त्याचा मी फायदा घेतो. मी समोर ठेवल्यानंतर मला काही नाही नसतं बघितलं की मला सर्व म्हणजे त्याचं काही अडचण पडत नाही. तर त्यामुळं काय होतं की डोक्यात आटाला काहीच राहत नाही माझ्या. आटाळा म्हणजे जुनं बाजारामध्ये वस्तू असतात ना, मोडगळ खोली असते की नाही, काय नको ते टाकून द्यायचं, तेव्हा पाहिजे काढा. अडगळ मी माझ्या डोक्यात अडगळ मुळीच नसते. नेहमी स्वच्छ तऱ्हेने मी गायला गायला की पुन्हा विसरून जातो, पुन्हा नवीन विचार चालू. म्हणून काय मी सांगतो. मंगळकर सुरुवातीला बोलताना म्हणाले की एक मैफिल एकच रागा, त्याचं वेगळं जसं मी म्हणजे पॉईंट आपण बघतो, आपण स्पॉट बघतो. एका ठिकाणी बघितलं की तिथलं दृश्य कसं दिसतं आणि दुसऱ्या स्पॉटवर गेल्यानंतर तेच दृश्य वेगळं दिसतं. ते काही बदललं नाही तिथं. असं एकच राग वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं कसं कसं वाटतं हे ऐकवावं. ताराच्या माध्यमाने ऐकवावं हे एक माझे विचार आहेत. आणखीन शेवटी अशी एक इच्छा आहे की तबलावर काही नाही, 2 तंबोरे आहेत आणि ते एक माझं फार एक आयडियल विचार माझा असं वाटतो की झुमळा ख्याल चाललेला आहे, जोड चाललेलं आहे, एकताल ख्याल चालले, पण तबला ठेका वाजतो. आणि आपल्या आजारपणानंतर जेव्हा मी ख्याल म्हणा हे म्हणा ते म्हणा बघितले, मला फार निराशा झाली. म्हणजे चांगले मला येतच होते, पण जे दुसरे काही असे ख्याल होते ज्या रागामध्ये आहेत आणि दुसरे नाहीतच ख्याल, नाहीलाज आहे. अरे हे ख्याल आपण कसे घ्यायचे, कारण आपल्याला पटत नाही आता. त्यामुळे ते भर दिवशी मी राग गायलाच नाही. म्हटलं असं कसं झालं. राग तर फारच छान आहे, कारण रागाचा अभ्यास झालेला होता. रागाचा अभ्यास झालेला होता. राग काय गोष्ट कळली होती. आणि ह्याच्या म्हणजे ख्याल जे आहेत इतके फडतूस आहेत. डोळे झाकून आपल्याला काय कळलं नाही असं कसं गायचं आहे. ह्यामुळं ज्या रागामध्ये चांगले ख्याल नाही आहेत त्याच्यावर बांधले गेले पाहिजे, त्याला अनुसरून असे. ह्याच्यामुळं आणखीन रागात सुद्धा काय होतं, आपण म्हणजे मोठं उदाहरण देतो पडदेशी कळावं म्हणून, की दरबारी पुष्कळ लोकांचं मी ऐकला. दरबारी राग गाण्याचं सांगण्याची त्याच्यामधले फ्रेजेस बरं का एक ठरलेली गोष्ट झालेली. आपण बघा प्रत्येक गाणाऱ्याचा आवाज वेगळा असेल. कळलं की नाही. एक गोष्ट मी सांगतो माझ्या भाषेमध्ये सांगतो, पण गोष्ट तीच आहे. कळलं की नाही. वाक्यरचना पण वेगळी थोडीच होतील. कळलं की नाही. आवाजमुळे वेगळं वाटेल. दुसरा गायला कळलं की नाही त्याची पद्धत तीच. म्हणजे त्या चाकोरीमध्ये सांगण्याच्या पद्धतीमुळे ते अडकून गेले.
दरबारचं मुद्दाम सांगितलं की दरबारी आपण बहुतेक ऐकतो म्हणून सांगितलं. तर एक गाण्यामध्ये जी चाकोरी झालेली आहे ही चाकोरी तोडली पाहिजे. वेगळं सौंदर्य बघत नाही ते. प्रत्येक जण त्या स्पॉटवर जाऊन उभा राहतो आणि तिथून बघतो. आणि तू सांगितलं गाईड सुद्धा सांगतो गाईड त्याचंच ऐकतात, स्वतः काय विचार करायला तयारच. काय काय मी जातो तिथले गाईड बीड मला म्हटलं खबरदार तू आमच्या किती बात करू बोलतो. हा तू ये तुला पैसे पैसे देतो मी, पण तू बोलू नको भैया, तू त्या सौंदर्य तू आम्हाला समजावून सांगू नको. कळलं की नाही? काय कळलं नाही तर विचारी बरं का, पण तू आपलं ज्ञान आम्हाला सांगू नको. तर रागाबद्दल असंच झालेलं आहे. कळलं की नाही? दरबारी म्हटलं की ठराव पद्धतीनं बरं का सुरू आणि ठराव पद्धतीनं बंद. मग त्याच्यामध्ये कोणाचे ताना जास्ती असतील, कोणी आलाप जास्ती करेल. कळलं की नाही? कोण सुरेल जास्ती गाईल, कोण थोडासा कमी सुरेल गाईल. कळलं की नाही? कोणाचा मोठा आवाज असेल. ह्या ज्या गोष्टी आहेत, कोणाचे स्वर जास्ती चांगले लागतील, कोणाचा गंधार जास्ती चांगला लागेल, ह्या सर्व गोष्टी मला मान्य आहेत, आपल्याला आवडेल सुद्धा. काय प्रत्यक्ष फार वेळ होईल, पुंडलिक फार वेळ होईल. म्हणजे उदाहरण देताना सांगेन मी. म्हणजे गद तर ही जी चाकोरी आहे काय ठीक आहे. काय ही चाकोरी तोडली पाहिजे. त्या चाकोरी तोडण्याला नवसंगीत म्हणतात. छे असंच मी छे मगाशी. नाही, सुंदरता आपण विसरलेले असतो. आपण काय होतं, स्वाभाविक गोष्ट मिळू लागली ना न करता आपण बधीर होऊन जातो. बधीर होतो, जागृत नसतो आपण. आपले संगीतकार जागृतच नसतात. नेहमी आपण रागाकडं बरं का जिवंतपणासारखं बघितलं पाहिजे. कळलं की नाही? मढ्यासारखं बघता का म्हणे. कळलं की नाही? स्केलिटनवर प्रेम केल्यासारखं होतं. मग आपले लोक असं करतात. कळलं, मिठी त्याची मारतात, कोण करेल. तर त्या दृष्टीनं नवीन करण्याची इच्छा झाली. आणि राग रूप जेव्हा बघताना मी बघितलं, अरे हा राग तर असं आहे आणि आपण असं गातो, सर्व लोक असे गातात, हे का बरोबर नाही. तर सकाळी मी बोलताना मी सांगितलं की जेव्हा बिहागवर विचार करायला लागलो मी, आम्हाला बिहाग अगोदर येतच होता, घाती होतो मी. जेव्हा जुन्या रागांचा विचार करायला लागलो, म्हणजे नवीन राग ज्या निर्मिती केली तेव्हा जुन्या रागांचा विचार केला पाहिजे, ते बरोबर आहेत की नाही, काय त्यातून काय नोट्स चुकीचे आलेले आहेत, येऊ शकतात. जसं पाठभेदमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये आलेत की नाही. तेव्हा असं करता करता जेव्हा मला बिहाग म्हणून जो रूप आहे तो कळला, अरे बाप हा कठीण कर्म आहे, फार कठीण राग आहे. आपण म्हणतो तर ते सोपं आहे आणि आपल्याला आत्ता दिसला असं जर बिहाग आहे तर पण कसं गायचं. कळलं की नाही? अशामुळं ह्या नवीन नवीन ज्या बंदिशी आल्या त्याच्यातून निर्मित व्हायला लागली. आणखीन जुनं कारण जुन्या 2-3 बंदिशी आपल्याला म्हटलं पाहिजे, अरे मुख्या स्वर्गराजा एक त्याच्यामध्ये सॅम्पल म्हणतो आपला येतो तो मुद्दा. मी नवीन काही करत नसतो. ते बरोबर समजल्यानंतर त्याची जी मौज येते त्यामुळे हे सर्व चमत्कार म्हणजे जे दिसायला लागतं ना त्याचं होत आहे. आता आपल्याला रेकॉर्ड आपण ऐकले असेल, काय सर्व लोक असं म्हणतात आणि कुमारने असं काय रेकॉर्ड दिलं, कामत बदले लागेरी मोरी झालं. मी जसं म्हटलंय तसं लिहिलेलं आहे, लोक वेगळे म्हणतात. हे ऐकू 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 नंतर काय होतं, ते वेगळंच होत जातं. आता ह्याच्यामध्ये कामत बघा आणि त्या जुन्या
लागी रे मोरी नैन गन लागी रे मोरी नैन गन लागी रे. भातकलेने असं लिहिलेलं आहे सर्वांनी यायच्या अगोदर. कळलं की नाही? लागी रे ये लागी रे मोरी नैन गन 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 लागी रे. आता जे प्रचारमध्ये नागिरे ते असं का झालं? नागिरे इथंच राहिलं वाक्य तर संपलं लोकांनी. लागी रे रेल खा वर ते म्हणजे लागी रे मोरी नाही लगा लागी रे मोरी नाही लगा लागी रे. हे सरळ लाईनी झाले. कळलं की नाही? त्याचं जे डौल आहे त्याची कुंडलही हलतात. कळलं की नाही? जे ती नवरी म्हणते जो आनंद आहे त्याच्यावरून गेला निघून गेला. लागी रे मोरी नाही लगा लागी रे मोरी नाही लगा लागी रे. कळलं की नाही? आता हे सौंदर्य बघा तुम्ही. लागी रे मोरी नाही लगन लागी रे मोरी नाही लगन लागी रे याऊ लागी रे मोरी नाही लगन लागी रे तुमचे ममद सोबिया रे सुमिरा करत घर बालाची मोरी नाही लगन लागी रे. ह्या बंदिशीमध्ये ह्या लाईनीमध्ये काय सांगितलेलं आहे हे जर समजलं तर मोदी नुसतं एकाला लागे रे मोरी नाही लगन लागे आवडलं. म्हणजे बंदिशीचा आनंद काय आहे संगीताला कळलंच नाहीये. मग आनंद कसं निर्माण करायचा? तो त्योहार बाटे हूँ तो त्योहार बाट तो त्योहार बाट हूँ तो त्योहार बाट आए तक बताऊँ सोना दे गारी बालाची मोरी नाही लगन लागी रे. त्याच्यामध्ये नोट्स येते ती जी बंदिश त्यांनी लिहिलेली आहे ती बंदिश अशी सांगते आणि त्याच्यामधली गायकी अशी सांगते. लागी रे मोरी नाही लागी रे लागी रे लागी रे मोरी नाही लगन लागी रे मोरी नाही लगन लागी रे मोरी नाही लगन लागी रे तुमचे ममद सोफिया रे सुमिरा करदर निधी घरी बनाची मोरी नाही लगन लागी. किती नाजूक सांगितलेले विषय तसं सांगितलेले लई तसे सर्व तर हीच जुनी बंदिश. मी म्हटलं वेगळे जुनी तसेच आहेत. स्वर आता मुद्दा आता कवन बटरी आपण ऐकलेले मुद्दा म्हणून दाखवतो. आता ते चित्रण काय आणि काय हे कळल्यानंतर त्याचा नाजूकपणा हे सर्व गोष्टी कळतात. आता शास्त्रीय संगीताला ह्या गोष्टी जरूर नसतात असं म्हणून आपलं अंग धडून बसण्यामध्ये अर्थ नाही. मग तुम्हाला काही सांगायचं नाही हे तुम्ही सांगता. तुम्हाला काही सांगायचंच नाही आणि लोकांना आवडलं पाहिजे. कसं दोन्ही गोष्टी कसं होईल? तुम्हाला काय सांगायचं नाही आणि लोकांना आवडलं पाहिजे. आता लोक कसे ऐकून घेतील
कवन बटरिया गलो माय कवन बटरिया गलो कवन बटरिया गलो माय कव. आता ह्या गोष्टी कशाच्या पोटी जन्माला आल्या? भाषाचा आनंद. कळलं की नाही? कवन बटरिया गैलो माय, ती विचारते कवन बटरिया गैलो माय देहोबता, मला सांग देहोबता. मग ती सुद्धा मा मख्खच ती बरं का. देहोबता मैं घर वागत माय चुरावा गईला कवन बटरिया गैलो माय कवन बटरिया गैलो माय कवन बटरिया गैलो माय दे हो बता माय दे हो बता. मैं घर वागत मा चुरावा गईला कवन बटरिया गैलो. कारण मी घरात होते, मी घरात असताना हा चोरून घेऊन गेला. कुठल्या गल्लीत गेला तू बरं का, मला सांग. कवन बटरिया गैलो माय कवन बटरिया गैलो. आता ह्या जुन्या वस्त्या आपण बनासला जा, अलाहाबादला जा, काय गल्ल्या वा वा, किती वाकड्या, जितकं पाहिजे तेवढ्या. कळलं की नाही? सर्व म्हणजे मुश्किलच. त्या सबंध त्या कॅरेक्टर ह्याच्यामधून सर्व गोष्टी बंदिश बांधल्या गेलेल्या त्या सबंध रूप व्यक्त होण्यासाठी. कवन बटरिया गैलो माय कवन बटरिया गैलो माय कवन बटरिया गैलो माई दे हो बता माई दे हो बता माई दे हो बता. मैं घर वागत माई चुरावा गईला कवन बटरिया गैलो. हे विचारलं मी आत असताना चोरी काय तो चोरून घेऊन गेला. मग तिने सांगायला नको का? ती सोडून महामखच काय सांगायचंच नाही. ले न गई सादा ले न गई सादा अरे हटवार. मी काय करू? मी बाजार करायला गेले होते, मी सौदा करायला गेले होते. कळलं की नाही? आणि हे सांगायचं राहिलं बाजूला, तो कुठून पळून गेला आणि सांगितलं भलतच. कळलं की नाही? विचारलं भलतच ना, तिने सांगितलं भलतच. काय काय बायका असं करतात. काय आहेच बंदी बायकी ती. ले न गई सादा अरे हाटवार अरे हाटवार इतनी गली में घर कवन वा कवन बटरी या गैलो. मी सरळ सांगायची नाही तू ह्याबरोबर पळून गेला म्हणून. मी बाजार करायला गेलो तिथे काय ते सोडा करायला, हे सांगायचं काय चोंबडेपणा. पण ते रूप जे संबंध ते मांडलेलं आहे हे जर नाही कळलं गाताना, मग त्याच्यावर नखरा कसा निर्माण होईल? कवन बटरिया गैलो कवन बटरिया. कारण तो कृष्ण सर्वांचा आवडता आहे. तुमचं चोरी करून बिघडलं काय? माझी चोरी करून बिघडलं काय? कळलं की नाही? माय दे हो बता माय कवन बटरिया गैलो माय कवन बटरिया गैलो माय दे हो बता. मैं घर वागत माय चुरावा गईला कवन बटरिया गैलो
म्हणून मी आता ह्या बंदिश म्हणल्यानंतर माझे वेगळे लागतात ते ह्यासाठी, कारण त्याला प्रत्येक उच्चारामध्ये मला आनंद आहे त्याचा, आणि त्याची लई मला कळते. आणि बाईची तोंडी दोन टाकल्या, दोन्ही बायकाच बोलतात ह्या, ती आणखीन म्हातारी हे थोडीच वयाने कमी आहे. हे मला चक दिसतो त्याच्यामध्ये. मग ते दिसत असताना मी मिशा लावल्यासारखं कधी असं म्हणणार, असं मला आवाज काढता येतो. असं म्हणणार नाही. असं म्हणणार नाही. आता हे उदाहरण म्हणून दोन मुद्दा मी जुने बंदिश म्हणून दाखवले, आणि जुन्या रागामध्ये नवीन सांगण्यासाठी म्हणून काय काय गोष्टी केल्या मी, त्याचे एक दोन शॅम्पल, कारण फार वेळ लागेल भेट बघा. रंग फार फार आयो, रंग फार. आता ही बंदिश मी अशी का बांधली? भीम पलास राग, दुपारची रागली, मला 100% मला हे मान्य, 99% नाही, 100% मला मान्य दुपारचा राग आहे. हा, काय कळलं मी काय बोलू, लक्षात आलं? हा, तर होळी लोक खेळतायत, श्रृंगाराची रागणी आहे, आणि त्यावेळी जे तडक असते उन्हाची, थकलेले लोक, कळलं की नाही, जोर चाललेले आहे, त्या गोष्टी व्यक्त कशी होतात बघा. रंग फार आयो, रंग फार, का फरक येत नाही का? आयो रंग फार. इथं होळी खेळत चाललेलं आहे, आनंद चाललेला आहे, आणि आपला आवडता मनुष्य जवळ नाही. कळलं की नाही? किती दोन्ही गोष्टी मजेदार, कळलं की नाही? जे संबंध आनंद गावात चाललेले त्याचा परिणाम आपल्याला होणारच, आपण त्याच्यावर असतोच, पण आपल्याला खरोखर आपल्याला आवडता मनुष्य तो नाहीये, त्याची आठवण होणं स्वाभाविक आहे. आणि ह्या गोष्टी कसं मिसळेल बघा. आयो रंग फार आयो, रंग फार सखी सब खेदोगे बेटा, सखी सब आयो रंग फार. कारण होळीचं वर्णन चाललेलं आहे, होळीच्या वसंत ऋतू वर्णन चाललेलं आहे. आणखीन आपला आवडता मनुष्य नाही म्हणून काय झालं, कळलं की नाही? पण होळी बदल त्यांना होळीच्या मध्ये आवडता मनुष्य आलेला नाहीये, इतर वेळी ठीकच आहे. म्हणून ते संबंध आनंदाच्या ऋतूचा, आणि त्या ऋतूच्या आनंदामध्ये दुःख होत चाललेलं हे कळलं पाहिजे. रंग फाग रंग रंग फाग रंग फाग आयो रंग फाग सखी सब केले मेरो मन
सिया आ रे ये मंदर आयो रंग सब रंग घोले धूम मचा सब रंग घोले धूम मचा तुम बिन कैसे खेलू लंगर आयो रंग भाग म्हणून हे वेगळे गाणं. तसंच एक पतंगाचं गाणं आहे तुमचं हो. तसं तीन भाव आहे. हा. ते ह्या ह्याच्यात भिंपाला कसं कर बरोबर लागलं तीन चालू आता देशामधल्या पुष्कळ बंदिशी आहेत देशी रागात. आता हे बंदिश काय सांगतं बघा. ज्या ज्या जुन्या बंदिशी मला पुष्कळ जुनं फार येतं, पण त्या सांगताना त्या बंदिशी कारण जी बंदिश असते त्या बंदिशीला अनुसरून गायकी गावं लागते. वाटेल तसं गाऊन त्याला का गाणं होऊन म्हणत नाही. म्हणजे न्याय द्यायचं असेल तर त्या दृष्टीनं जेव्हा देशामधल्या चिरा बघितल्या मी की आपल्याला पाहिजे तर सांगता येत नाही. त्यांच्या प्रमाणे सांगितलं तर ते वेगळं होतं. आपल्याला जे सांगायचं त्याशिवाय वेगळं बांधलं पाहिजे. कळलं की ह्याच्यातून त्या बंदिशी झालेल्या. आप के बुलावा है जो आप के बुलावा है जो बुलावा है जो आप के बुलावा है जो आप के बुलावा है जो शुद्ध है कि नारी मन रंग शुद्ध है कि नारी मन रंग शुद्ध है कि नारी मन रंग वहा तो जी बाट जोरियो आप के बुलावा है जो हारे हारे मैं भूली गया हारे हारे मैं भूली गया मैं कब लो तू लो रे ने कब लो तू लो रे अब तू भी साथ चलियो आप के बुलावा है जो. आता ही बंदिश आता पण ते देशाचे बंदिश आहेत ते जे सांगतात त्याच्या वेगळं सांगतात. सबन देशीची गायकी वेगळी ठरली. कळलं की आता भैरवी करू आपण. छे फार उशीर झाला.
हा मैफल झाली मैफल झाली मैफल झाली. तुम्हाला ते बिहारमध्ये बरं ते शेवटचं म्हणतो बरं, ते ठीक आहे. कारण 9:30 झाले. ते काय चर्चा झाली का मैफल? सकाळी ही जुनी बंदिशी आहे बिहारमधली. पिलेसी कामन गए, पिलेसी कामन गए, पिलेसी कामन गए. कामन गए पिलिसी कामन गए, पिलिसी कामन गए. उदासी जियरा भला, उदासी जियरा भला, पिलिसी कामन गए, पिलिसी कामन गए, पिलिसी कामन गए. उदासी उदासी जियरा भला, पिलिसी कामन गए. एक तो पीली थी गौरी, दूसरी बैरागन, भला भला. एक तो पीली थी गौरी, दूसरी बैरागन, बैला मुरली बजावे, सुंदर प्यारा रे पिलिसी कामन गए, पिलिसी कामन